निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेरमधून एक दुर्दैवी घटना समोर येते। संगमनेरमध्ये भूमिगत गटारात गुदमरून अनेक जण बेशुद्ध झालेत। पालिका कर्मचाऱ्यांसह स्थानिकांचा जीव टांगणीला लागलाय। संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी एक भीषण दुर्घटना घडली आहे। गटारीत काम करत असताना पालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा श्वास गुदमरला। त्याला वाचवण्यासाठी गेलेले काही पालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकही गटारीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध पडलेत। या घटनेनं संपूर्ण संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे। संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी STP प्रकल्प हाती घेतला आहे। त्यासाठी शहरात जागोजागी भूमिगत गटारांचं जाळं टाकण्याचं काम सुरू आहे। आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका पालिका कर्मचाऱ्याचा गटारात जीव गुदमरला। त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर कर्मचाऱ्यांचा देखील काही स्थानिक नागरिकांचाही गटारातच श्वास कोंडला। घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केलं। गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका कर्मचाऱ्याला संगमनेर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आलं। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। तर स्थानिक नागरिकांपैकी 2 जणांना संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात कुटे हॉस्पिटल या ठिकाणी तातडीनं उपचारासाठी दाखल केलंय। सदर घटनेतील 3 जखमींपैकी एकाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। आमदार अमोल खताळ यांनी या घटनेची माहिती घेत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचं मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटारीचं काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अतुल रतन पवार या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे। त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत। तसेच रियाज पिंजारी व अर्शद शेख या दोघांवर संगमनेर शहरातील डॉक्टर कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांचा खर्च नगरपालिका प्रशासन करेल। तसेच या घटनेप्रकरणी दोषी असलेला ठेकेदार मुस्ताक शेख याच्यावरती देखील नगरपालिकेने गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपण मुख्याधिकाऱ्यांना दिले असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर। डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी सेंटर, राहता। हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध। पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा। तर बघताय काय, आजच संपर्क करा। डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324।